या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जुनी प्रश्नपत्रिका कशाप्रकारे डाउनलोड करायच्या, ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास वगैरे करू शकता. ठीक आहे. तर आता ए-टी-के-टीची एक्झाम जी आहे लवकरच चालू होणार आहे 9 तारखेपासून. तर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका कुठे मिळेल ते मी आज सांगणार आहे. आणि ज्यांना कोणाला अजून प्रश्नपत्रिका पाहिजे असतील जुन्या मागच्या वर्षीच्या वगैरे, तर त्यांनी आपलं ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲपवरती भरपूर प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. परंतु वेबसाईटवरून कशाप्रकारे डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वप्रथम बघा तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे ycmu.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला इथे भरपूर काही ऑप्शन बघायला मिळतील. इथे बघा तुम्हाला ह्या मेनू टॅबच्या खाली तुम्हाला इथे काही टॅब दिसतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला ओल्ड ऑर सॅम्पल क्वेश्चन पेपर हा एक टॅब दिसेल. कुठे दिसेल बघा ॲक्टिव्हिटीज अँड सर्व्हिसेसच्या खाली 5-6 नंबरला 1, 2, 3, 4, 5, 6 सॉरी 7 नंबरला आहे ओल्ड सॅम्पल क्वेश्चन पेपर. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही यावरती क्लिक करसाल, इथे बघा तुमच्या समोर स्कूल अँड डिव्हिजन नेम अशा प्रकारचं तुमच्या समोर ऑप्शन येईल. इथे बघा तुम्हाला कुठलं डिव्हिजन आहे तुमचं ते निवडायचं आहे. जर तुम्ही बी-ए करत असाल, बी-ए फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे काही असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते ह्युमन रिसोर्सेस ठीक आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा 1-2 नंबरला ऑप्शन आहे स्कूल ऑफ ह्युमॅनिटी अँड सोशल सायन्सेस. आणि जर तुम्ही बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीला असाल, बी-कॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असाल, तर तुम्हाला कॉमर्स अँड मॅनेजमेंट यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. समजा तुम्ही बी-एसाठी आहात, तर तुम्हाला बी-एवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केलं, तुमच्या समोर अशा प्रकारचं एक टॅब ओपन होईल Google ड्राईव्हमध्ये. इथे आल्यावर बघा तुमचा जो काही अभ्यासक्रम कोड असेल, सिलेबस कोड असेल, इथे तुम्हाला यायचं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे G01 जो आहे हा बी-ए फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी आहे. तर G01 म्हणजेच बी-ए. तर बी-एवर तुम्हाला यायचं आहे. यावर क्लिक केलं, तुमच्या समोर बघा तुम्हाला सगळे सब्जेक्ट तुम्हाला जे काही विषय आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी सगळे इथे दिसेल. तुम्हाला ज्या विषयाचा पाहिजे असेल, त्या विषयाचा कोड जसं की पी-एस-वाय 270, पी-एस-वाय 272, हे सायकॉलॉजी थर्ड इयर वगैरे ठीक आहे. जे काय असेल हे तुम्हाला इथे डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आणि सेम पद्धत आहे मित्रांनो कॉमर्सवाल्यांसाठी. कॉमर्स अँड मॅनेजमेंट यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करसाल, बघा तुम्हाला G02 म्हणजेच काय तर बी-कॉम. बी-कॉमचा सिलेबस कोड आहे. ठीक आहे. अभ्यासक्रम कोड G02 यावर यायचं आहे. इथे बघा तुम्हाला सगळ्या विषयांची जे आहे ते तुम्हाला इथं होम असाइनमेंट ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहे ते बघायला मिळेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला थर्ड इयरचं पाहिजे असेल तर बघा यांनी वेगळं टॅब केलेलं आहे. टी-वाय बी-कॉम 2017 ठीक आहे. यावर जायचं आहे तुम्हाला. टी-वाय बी-कॉमचे जेवढे विषय आहेत ते सगळे तुम्हाला जे आहेत मार्केटिंग ग्रुप, बँकिंग ग्रुप ठीक आहे. सगळे याच्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. तर ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही रेफर करून त्यांचा पॅटर्न बघून तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असतील ए-टी-के-टी एक्झामसाठी म्हणजे जी रिपीटेड एक्झाम होणार आहे 9 तारखेपासून, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये मी छोटंसं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे कसे पाहिजे, ठीक आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. एकदम नॉमिनल ₹50-100 फी आहे. जी मेंटेनन्स फी मला लागतेच. ठीक आहे. नाहीतर मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवू शकतो. म्हणजे फ्रीमध्येच कंटेंट बनवतो तुमच्यासाठी. परंतु ॲप्लिकेशनचं मेंटेनन्स वगैरे द्यावं लागतं. त्यामुळे ₹50 ₹100 जे तुमचा मोबाईल रिचार्ज सुद्धा त्याच्यापेक्षा महागडा आहे. आणि अजून एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं. आपण थोडं बॅक येऊया. ओके. इथे बघा तुम्हाला बाकीचे सुद्धा याच्यामध्ये जे आहेत ते अभ्यासाला मिळेल. ठीक आहे. जसं की आता आपण इथे बघितलं की होम असाइनमेंट झाल्या. ओल्ड क्वेश्चन पेपर झाले. आता तुम्हाला जर का होम असाइनमेंट पाहिजे असेल, तर मग परत तुम्हाला बॅक यायचं आहे. इथे बघा होम असाइनमेंटचा टॅब आहे. ओल्ड सॅम्पल क्वेश्चन पेपर जे 7 नंबरला ऑप्शन होतं. वरती 6 नंबरला आहे बघा होम असाइनमेंट. ठीक आहे. अशा प्रकारचं इथे होम असाइनमेंट आहे. पी-जी, यू-जी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. जसं की आपलं यू-जी आहे. यू-जीवर क्लिक करून तुम्ही बघा इथं G01, G02 बघा बी-ए, बी-कॉम हे तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.